कळत नकळत जेवढे हात लागले ते सर्वांचं मी वरसे ग्रामपंचायत सरपंचहून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थोडक्यात पण सर्वसमावेश असं प्रास्ताविक आपण आभार सरपंचांचं ऐकलं. धन्यवाद सरपंच साहेब. आणि या दरम्यान मात्र समालोचक उमेश साळुंके यांचा यथोचित सरकार सन्मान सरपंच साहेब आपण करायचा आहे. आणि डिम्स क्रिकेट आपण सुद्धा आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. इन्स्टा अपडेट आकाश कडव आपण सुद्धा यायचं आहे. आपला सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. डिम्स क्रिकेट टीम आपल्या सर्वांचं अतिशय सुरेख देखणा अपडेट आपण पाहिला. अगदी कॅमेरा अगदी शेवटपर्यंत बॉलपर्यंत जात होता. कौस्तुभ पाटील नसताना सुद्धा आपण चांगला टीमवर्क चांगला नेटवर्क राजू केरकर यांच्या माध्यमातून आपण पाहिला. आई खानावळ आकाश कडव इन्स्टा अपडेटर हे एक रोयाचं उज्ज्वल असं भवितव्य आहे ज्याने या सोशल मीडिया जगात चांगलं आपलं नाव केलंय. मग कबड्डी क्षेत्र असो क्रिकेट क्षेत्र असो. अनिकेत दाटावकर आपण असा मान स्वीकारलात. अजून कोण राहिला नाही ना. मी सर्व खेळाडूंना विनंती करेन आपण या समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. सर्वांना विनंती असेल या जवळ या. आपल्याला वैयक्तिक बक्षीस किशोर कांबळे साहेब आपण सुद्धा यायचं आहे. या जवळ या. जरा व्यासपीठ खाली आहे. जरा या. जरा व्यासपीठावर तुमच्यासारखी भरगतच्या माणसं असली ना का व्यासपीठ भरलेलं वाटतं. मी नंदकुमार शिंदे साहेबांना सुद्धा पुढे बघेन. पुढे या. आपण पुढे बसा. या इकडे या. पुढे या. ही खुर्ची आहे. ही बघ येते. तर आपण सेमीफायनल मध्ये सामनावीर किताब द्यायचा ठेवलेला आणि तो आपण सामनावीरचा किताब द्यायचा आहे. विनंती असेल किशोर कांबळे नंदू शिंदे आणि मनोहर सपकाळ आपणास विनंती असेल आपण पुढे यायचं आहे आणि हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. आणि या पुरस्काराचा मानकरी आहे हर्ष आदर्श नगर संघाचा हर्ष. आपण यायचं आहे. सेमीफायनल चा जिगरबाज तडाखेबाज असा खेळाडू सर्वांनी पुढे यायचा आहे. प्रशांत आपला सगळं संघ घेऊन यायचा. सनी 11 वर्ष संघ आपण सुद्धा पुढे यायचा आहे. गणराज आपण सुद्धा पुढे यायचं आहे. गणराज 11 संघ कृपया जे सर्व खेळाडू आहेत ते समोर यायचं प्लीज. सगळे वरसे तुषार राज इकडे पुढे या सगळ्यांनी. हे हर्ष या. मी विनंती करतोय मनोहर सपकाळ नंदकुमार शिंदे आणि किशोर पडवळ साहेब आपल्या शुभ हस्ते या. तिकडून जा. पुढे जा. पलीकडे जा. पलीकडे जा. त्याच्या पलीकडे जा. तुम्ही तिघात चौघात घेतले. फायनलचा सामनावीर ज्याने धुवाधार अशा 7 चेंडूत 32 धावांची खेळी केली तो आक्की पडवळ ठरतोय फायनल मॅचचा मानकरी अँड्रो फिनटॉप. कशी पर्सनॅलिटी असावी, कसे तडाखे असावे, कसे षटकार असावे. आणि मी विनंती करेन राकेश बामुगुडे आपण पुढे यायचं आहे. गणेश राठाडे आपण पुढे यायचं आहे. राकेश बामुगुडे आपण पुढे या.
समीर देवरे आपण सुद्धा जॉईन व्हा इथं. फायनलचा अँड्रॉ फिनटॉप काय खेळी केली, काय लांब लचक षटकार पाहिले. काल सूरज मात्रे आपण पाहिले, आज आक्की पडवणी एक शेवटचा गाजवलाय. टेलर आज आपण या स्पर्धेदरम्यान आपण वैयक्तिक बक्षिसांकडे वळू. या स्पर्धेतील बेस्ट फलंदाज कोण असेल? गॅस यू. अक्षय याला वैयक्तिक 500 रुपये होते. राम नागती यांच्याकडून मी सरपंच अमितजी मोहिते यांच्या शुभ हस्ते नरेश शेठ पाटील यांच्याकडून होते बक्षीस. नरेश शेठ पाटील माजी सरपंच यांच्या हे या बक्षिसाचे प्रायोजक होते. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी केल्या तब्बल 123 धावा आणि 2 फलंदाज केलेत गारद, कोण आहे? आय गेस यू. नो डाऊट राज कांबळे. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज राज कांबळे, सन्माननीय रामाशेठ म्हात्रे यांचे जावई. आणि विनंती असेल सन्माननीय नीलमताई देशमुख आणि दीप्तीताई नाडकर्णी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. आणि उत्कृष्ट फलंदाजाला काय पाहिजे तर त्याचा हत्यार अर्थात बॅट, आणि हे बॅट देऊन त्याचा गौरव केला जातोय. वन साइड हिरो आहे राज कांबळे, वन साइड हिरो आहे. जबरदस्त एकाकी झुंज आपण पाहिली, चांगल्या पद्धतीचा खेळ त्याचा खेळ पण पाहिला. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज ज्याच्या गोलंदाजीवर त्याने 8 जणांना गारद केलं, कोण असेल? आय गेस यू. आदर्श नगर संघाचा आहे तो हिरा, नाव आहे सुशील खांडेकर. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज मी सन्माननीय रातोडकर साहेब आणि नितीन बामुगडे आणि बाबू शिंगरे यांना विनंती करतोय, आपण पुढे यायचं आहे ना, आपण हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, कारण गोलंदाजा लागते ग्रीप, आणि ती ग्रीप कशात असते तर त्याच्या शूज मध्ये. त्याला शूज देऊन त्याला या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. काय स्माईल आहे सुशीलची. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राकेश मामुळेनी आतेश पडोल आपणास विनंती असं आपण पुढे यायचं आहे, आणि बाळू पडोल आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संकेत पडवाळ. अगदी असाच 12वा खेळाडू जॉन्टी रूट चालता, आणि त्याने सुद्धा अशी करामत केली होती, आपल्या संघाला जिंकून दिला होता. पण हा संकेत पडवळ स्माईल बघा, या स्माईल का राज क्या आहे. तर सनी इलेव्हन संघाचा विजय हा त्याच्या स्माईलवर दिसतोय. किशोर पाटील आपण पुढे यायचं आहे, गणेश शिवलकर आपण पुढे यायचं आहे, राम नागती आपण पुढे यायचं आहे. आणि या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय सनी इलेव्हन वर्से संघ बी. संघाचा संघनायक सनी इलेव्हन संघ बी. निळ्या ड्रेस मध्ये आला पाहिजे, पिवळ्या ड्रेस मध्ये नाही. हिरवा हिरवा हा तोच ड्रेस हा. दीप त्याला मागणा फोटो घेता, त्याला मागे जा. मी विनंती करेन तृतीय क्रमांकाचा मानकर ठरलाय गणराज इलेव्हन भुवनेश्वर. आणि विनंती असेल मान्यवरांना उतेश कांबळे, महेश देशमुख
आणि स्वतः मी तुषार शिंदे. तुषार शिंदे. ए मया चल महेश देशमुख. हा ठीक आहे ठीक आहे घ्या तुम्ही घ्या. तू पण जाते टाळे वाजवा रे. पैसे पैसे घे पैसे घे पैसे घे. ठीक आहे ठीक आहे. हे चल, चल, चल. मी विनंती करेन मान्यवरांना, सन्माननीय माजी सरपंच नरेश पाटील साहेब आपण पुढे या. आणि विनंती असेल सन्माननीय रामाशेठ म्हात्रे आपण पुढे या. वालेकरांना आपण सुद्धा या पुढे या. आणि या स्पर्धेचा मनोज सपकाळ आपण सुद्धा पुढे या. नंदकुमार शिंदे आपण पुढे या. आणि टीम नेम आहे दीपेश स्मृती 11 आदर्श नगर. राजेश भोईर, प्रशांत जंगम, प्रमोद. एक विशेष सन्मान आपण करायचा आहे. आणि विनंती असेल विलास, महत्वाचा भूमिका ज्याने बजावली तो विलास आपण पुढे यायचा आहे. पाण्याची ही पुण्याचं काम विलासच्या माध्यमातून पाहिलं. अगदी बाटली कधी भरून ठेवायची आहे. सिरीज बक्षीस देण्यासाठी मी दिनेश साळवी, मनोज भगत, सचिन बामुगडे आणि पावशे साहेब आपण पुढे वरती या. रवी पावशे, महेश म्हात्रे आपण सुद्धा या. दीपक कांबळे आपण सुद्धा या या या. आणि या विलाससाठी तब्बल 500 रुपयाचं बक्षीस राम नागती यांच्या साहेबांकडून आलंय. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आदर्श नगर संघाचा, गणराज इलेव्हन भुवनेश्वर संघाचा की सनी इलेव्हन बी संघाचा, नो डाऊट सनी इलेव्हन ए संघाचा यश पाटील. जो वेगावर स्वार, त्यांनी ठोकला तब्बल 78 धावा, त्यांनी घेतला तब्बल 8 विकेट. असा अष्टपैलू कामगिरी करणारा ठरला यश पाटील या स्पर्धेतील हिरो.
आणि सरपंच चषक आणि या चषकाचा मानकरी ग्रामपंचायत वरसे सरपंच चषकाचा मानकरी ग्रामपंचायत वरसे सरपंच चषकाचा मानकरी सनीराव वरसे ए वरसेकरांना आता तिसऱ्या पर्वाची वाट बघावी लागेल. हॅट्रिक साधवायचं स्वप्न साकार करावं लागेल. हॅट्रिकची विजयी संघाचे सर्व खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन आभार. येथे उत्कृष्ट नियोजन आयोजन केले त्या सर्व कमिटीचं मनापासून आभार. जे मान्यवर पाहुणे आले त्यांचा विशेष आभार आणि विशेष आभार सरपंच अमितजी मोहिते यांचं. काल भैरव महाराज की जय. वरसे ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित सरपंच चषक 2024 या कार्यक्रमासाठी या ग्राउंडचं संपूर्ण नियंत्रण करणे